स्मार्ट सिटी के सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे। सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी येणार आहे। थोड्याच वेळामध्ये सरकारचं शिष्टमंडळ हे आझाद मैदानामध्ये पोहोचेल। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याचं कळतं आहे। तर थोड्याच वेळामध्ये शिष्टमंडळ हे आझाद मैदानावरती दाखल होणार आहे। जरांगे पाटील यांच्या सोबत सरकारच्या शिष्टमंडळाद्वारे चर्चा होणार आहे। थोड्याच वेळामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ हे उपोषण स्थळी म्हणजेच आझाद मैदानावरती दाखल होणार आहे। त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, या चर्चेतनं कसा मार्ग निघतो का हे पाहायचं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, सरकारचं शिष्टमंडळ साधारणपणे किती वाजता जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचेल, कोण कोण यामध्ये असेल, याविषयीची काही माहिती कळू शकली आहे? आपण बघतोय आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि ती माहिती आपल्याला मिळाली अगदी काही वेळापूर्वी की पुढे कोणत्याही क्षणी सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदान या ठिकाणी येणार आहे। तशा हालचालींना वेग आल्याचं दिसतंय आणि सरकार पातळीवर तशा पद्धतीची सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आणि आता शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानाच्या उपोषण ठिकाणी पोहोचेल आणि काय नेमकी या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा होते हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या जर मान्य केल्या नाही तर उद्यापासून पाणी देखील मी पिणार नाही अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। आणि त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची जी भूमिका मांडली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यासोबतच मंगळवारी आणि बुधवारी मोठ्या संख्येनं जे समर्थक आहेत ते मुंबईत येतील अशा पद्धतीचा देखील इशारा केलेला आहे। या बरोबर, या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती आता जरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यातली जी चर्चा असेल ती किती सकारात्मक होते याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आता येणार आहे। थोड्याच वेळामध्ये सरकारचं हे शिष्टमंडळ या ठिकाणी आझाद मैदानामध्ये पोहोचेल। मराठे माज नाही वेदना घेऊन मुंबईमध्ये आलेले आहेत असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये गेल्यावरती हाल झाले हे मराठ्यांना लक्षात राहील। शौचालय ही कुलूप लावून बंद केली गेली असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। मराठ्यांना पाणी जेवण मिळू नये असे प्रयत्न केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे। सरकार इंग्रजांपेक्षा बेकार आहे अशी घणाघाती टीका ही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मराठ्यांची मन जिंकण्याची सरकारला संधी असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं करण्यात आलाय। सरकारनं आरक्षण दिलं तर गोरगरीब मराठे सरकारला विसरणार नाहीत। मला गोळ्या घालायच्या की आरक्षण द्यायचं हे आता सरकारच्या हातात असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। जेवायला मिळून नाही, त्याला चहापाणी मिळून नाही, त्याला काही वस्तू मिळून नाही। अरे कसे बेकार झाले तुम्ही? मग झाले मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूम मध्ये उघडं ठेवणार। कारण पूर्ण आता आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही। तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातमी करायला लागले। सरकार अशी एवढी संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचा मन जिंकण्याची योग्य वेळ। सरकारला सगळे विसरतील गोरगरीब मराठीची सरकारला विसरणार नाही। जर गोरगरीबच्या लोकांचं आरक्षण दिले, त्याला आयुष्य रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत मला तरी करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाही हे सरकारच्या हातात परवानगी देणं। तसं दुसरं सुद्धा सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, तुम्हाला गोळ्या घालून मारायचं हे पण